हे बघा चिवताई कशा आंघोळ करतात. आमच्या इथे रान कोंबडी कोंबड्या आल्यात. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी, आज मी तुमच्याकडे न बघता डायरेक्ट समीक्षाकडे कॅमेरा करून हा व्हिडिओ चालू करतो आहे. मंडळी बघा, सकाळचे 8 वाजलेत आणि समीक्षा बागेमध्ये काम करते. तिथं इकडे म्हणत राहू, तिला सांगितलं तर आराम कर, ती स्वतः सांगते मी आराम करणार गावी जाऊन. पण तिला इकडे आल्यावर काय होतं काय माहिती, सकाळी उठते आणि काम करत चालू करते. तुम्हाला मंडळी आता एक दृश्य दाखवतो मी. बघा ते किती दृश्य, बघा किती छान आहे. बघा हा बघा, हे बघा मधमाशी, बघा या पेरूच्या फुलामधला रस गोळा करते किती शांतपणे. बघा किती छान दृश्य आहे. बघा सकाळी सकाळी असं छान दृश्य आपल्याला कॅप्चर करायला भेटतं. आता 2 आल्यात. चला, त्यांना त्यांचं काम करू दे, निसर्गाने दिलेलं. हा बघा मंडळी, असे विविध प्रकारचे पक्षी बघा. कोणता पक्षी आहे सांगू शकाल का? स्पष्ट दिसत नाही आहे माझ्या कॅमेऱ्यात, अंधारात दिसतो, पण आवाजावरनं सकाळी समीक्षा सांगते रानकोंबड्या पण आलेल्या आहेत. त्याचं तिने क्लिप हे काढलेलं आहे. असे अनेक पक्षी येत असतात. पाठीमागे मोर ओरडत असतो सकाळी सकाळी. समीक्षा बघा इकडे सकाळी सकाळी आता बेनाला सुरुवात केली आहे. त्याने एकदा मिशन काय हे घेतलं ना की मंडळी ती ऐकतच नाही कुणाचं. ती बोलते नाही मी करणार म्हणजे करणार. ते गाणं आहे ना लक्ष्मीजींचं, लक्ष्मीकांत बेर्डेंचं, मी आलो मी पाहिलं मी जिंकून घेतलं सारं. छान असा पाऊस चालू झालेला आहे सकाळी सकाळी, मस्त. पावसाचे दिवस आहेत. आता लोक पेरा चालू करतील, म्हणजे पेरणीची कामं चालू झालीच आहेत काय काय ठिकाणी. म्हणून काय काय ठिकाणी लोक पेरत पण नव्हते, कारण पावसाचा अंदाज घेऊन. पण पाऊस जर जास्त असला तर ते बी राहणार पण नाही, वाहून जाईल. किंवा मग पावसाने बरीच जास्त उघडीप घेतली तर ते बी करपून पण जाईल, असा पण अंदाज होता. म्हणून पावसाचा अंदाज घेऊनच आता सुरुवात होईल पेरणीच्या कामाला. कारण कसं माहिती का, महाराष्ट्रात तसं 7 ते 8पासनं प्रॉपर मान्सून हा चालू होतो, 7 ते 8 जूनपासनं. आणि आज 4 जून आहे. आपली पण झाड बघा काल तिकडे मोकळी केली तर एकदम छान दिसायला लागले. हे आता छान दिसतंय मंडळी, पण जेव्हा आपण परत येऊ ना परत अशी हालत असणार आहे, एकदम गवत बिवत वाढलेलं. आता समीक्षा इकडे बघा फणसांच्या बियाची भाजी करते. आटला म्हणतात त्याला, आटलांची भाजी आता करते. तिने सुकवल्यात, भाजल्या काय ग, भाजल्या नाही तिने, असं कच्च्याच आता हे करते. चेचून मस्तपैकी
सुकट वशाटा बरोबर ना, सुकट काय असेल करते वगैरे त्यात घालून मस्त होते भाजी, छान होते. आता ती करते. जेवायला मग अशी कसं मी ती आटल्यांची भाजी बनवलेली, त्यामध्ये मस्त कर्दी टाकली आणि जेवण बनवलं सोबत भाकरी आहे. तर या जेवायला सगळेजण जेवायला बसलो आम्ही. जेवायला या. तनुगट्टू जेवलेत बघा मंडळी. पाऊस बघा कसा भरलाय आणि किती भरलाय. आज आहे दिवसभर पावसाचं सावट आहे. बघा मंडळी, काल आम्ही तुम्हाला सांगतो हे बघा, कालपासून आम्ही एवढं काम केलं आहे बघा. इकडे हे सगळं असं हे रिकामं लय गवत होतं इथे. ते बघा हे गवताचे असे गंजा जमलेले आहेत. तिकडे पण गंजा जमल्यात. तिकडे झाडाच्या खालची आपण जी बेंडणी होती ती पूर्ण केली आहे, म्हणजे झाडं मोकळी केलेली आहेत. आणि अशी झाडं मोकळी केली आहेत. तिथे अननस आता तो काढावाच लागेल. अननस काल तो त्यावर थोडासा पाय पडला, त्यामुळे ते हे झालं. असं आपण हे केलेलं आहे इकडे. हे बघा इकडे झाडं सगळे मोकळी तुम्हाला दिसतील. अशामध्ये पार झाडांवर आलं होतं हे सगळं. बाहेर बाजूचं कुंपणाची झाडं पाऊस जोरातच आला. हे सगळं मोकळं केलं आहे पुढपर्यंत. तर झाडाचे खालचे बघा हे पण सगळं मोकळं केलं आहे. आता इकडं थोडंफार राहिलं आहे. आता हे नांगरावं लागेल. हे गवत काय उपटून येणार नाही, आपल्याकडे काढून येणार नाही. चला पाऊस आला, जाऊया. असं इकडे पाठीमागे पण केळी सगळ्या स्वच्छ केल्या, दाखवतो तरी पण तुम्हाला. केळी पण सगळ्या मोकळ्या केल्या व्यवस्थित. खूप गचपण झाल्या होत्या. तिकडे पण थोडंसं कुंपणाचं काम केलं व्यवस्थित. ती पहा समीक्षा मुद्दामून काय करते माहिती का, आकाशात ढग जमले ना की विळा घेऊन बाहेर येते, अशी करते. काय बोलणार मंडळी. बघा किती हा काम सुकारपणा करशील. तुला सांगितलेलं ऐकत नाही, ऐकायला येत नाही. सॉरी. हे असं हसून बघितलं ना की मंडळी हातातला विळा नाही, हसण्यावर मी गप्प झालोय. नाही तर तुम्ही वेगळा तर्क कराल. चल समीक्षा, एक पावसात एक गाणं बोल. कुठलं आठवते गाणं पटकन, कुठलं गाणं आठवतं मला ते सांग. अरे वा, मला कुठलं गाणं माहिती आठवतंय. ए रे पावसा तुला देतो पैसा. पण पाऊस ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे छान वाटतंय. पैसा देण्याची गरज लागत नाही. जसं आपण काही सरकारी योजनांमध्ये बघतो, जर सरकारी योजना मिळवायच्या असतील तर पैसे द्यावे लागतात. तसं काय आता ह्या वर्षी पावसाला आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत. आणि तो आपला येतो, त्याचं नित्यनियमाने त्याचं कार्य बजावतो. कमी अधिक स्वरूपाचा होतोच. पाऊस आला छान मस्त. पाटणा आला होता, पूर्वेकडनं पाऊस आला होता. तो आता पश्चिमेकडे चाललाय. मस्त पावसाचं वातावरण आणि असं छान. हा पण छान पाऊस आहे, मस्त पाऊस आहे. बड़ी मुश्किल है खोया मेरा दिल है, कोई उसे ढूंढ के लाओ ना. वाह 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 वाह, छान.
हा बघा मंडळी, काजू काल रिकामा केला, पूर्ण काजूवर हे सगळं आलं होतं. केवढा काजू वाढलाय बघा मंडळी, एकदम बघा भयंकर, केवढा उंच केलाय, लयच उंच केलाय काजू. काय माहिती, सकाळी तनुने 3 बिया काढल्या. हे पण थोडंशा बघा रायवळीच्या फांद्या थोड्याशा आपण हे केल्या, छाटल्या, कारण या काजूला ना पूर्ण जागाच देत नव्हता. आता हा काजू पण भयंकर वाढलाय. आंबे आपण लावलेले आंबे त्याच्यापेक्षा आधी हा काजू जास्त वाढलाय. हे आता यांना आळी केली, माती चढवली पाहिजे, नाही तर हे इकडे हे पुढपर्यंत जंगल झालं होतं, सगळं इथपर्यंत आलं होतं. सावली नव्हे, सगळी सावलीच झाली होती. मग ते आता इथे हे केलं आपण. समीक्षा बघा, जांभळीला थोडासा आधार देते. जांभूळ आपण आणून लावली होती, नाही दिलेली आपल्याला भाभीने गुलमोहर मधल्या. चला, इथे कोपऱ्यापर्यंत जागा आहे. इकडे पावसातनं फिरायला पण छान वाटतं. हे काकींचं घर, व्हिडिओ आहे ना यांचा आपल्या वर्णी काकींच्या बागेचा, आपला आतापर्यंत सर्वात जास्त झालेला व्हिडिओ आहे तो. चिकू आहेत बघा, चिकू बघा, चिकू लागलेले आहेत. किती आहे रे? एक आहे तिकडे, आहे काय 2 आहे चिकू. काय माहिती चिकू मंडळी ना फळ मी तरी माझ्या आतापर्यंत पाहण्यात तरी ना झाडावर कधी पिकलेलं नाही. त्याला ते काढूनच पिकवावे लागतात. जरा आम्हाला काय माहिती आहे का, झाडं लावण्याची माहिती नसल्यामुळे ना आमची सगळी गर्दी झाली, एवढंच झालं. फक्त हा एक काजूला आंब लावला आहे, तो तिकडचा काजू, त्याला काय नडत नाही. पण हे सगळे ना इथं गर्दी झाली, आम्हाला वाटलं काय एवढे पसरणार नाही झाडं. आता इकडं किचाड झालं इकडे. चला मंडळी जाऊया आता. पाऊस पण होते, पावसातनं व्हिडिओ शूट करतोय मी. आता याची माती एक दिवस चढवायची आहे, 2 नारळांना मीठ घालायचं आहे. कुठे पाऊस आहे बघा, पावसात भिजलोय मी. काम सकाळी केलं होतं, आता भिजलोय मी. असं आहे का? हो का? हे काजू आपण गेल्या वर्षी लावलेले, हे काजू, हा काजू आणि हे आंब्याचं कलम, हे आपण गेल्या वर्षी लावलेलं. पावसात भिजायला छान वाटतं मंडळी. ते आपले आंबा फणस हे लाईनशीर आहे. अरे काय वाढायला करा, कुठे केवढी झाडं होतील तेवढी होतील. बघा नैसर्गिक छत्री आपली. सागाचं पान घेतलं इथे, सायेचं साग. हा 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 हा, हात पाय क्याच्या दूर आहेत. आमचं पाच बॅक साईड. सकाळी इकडे ज्या वेळेला आपण केळी होत्या त्या काढून काढल्या, कारण बरंचसं गिचमिट झाली होती. नवीन केळींना जागा नव्हती भेटत, सगळ्या कमी केल्यात. आता फक्त ही बघा, ही मोडली आहे. तिला केळीचा घड आला होता पण ती गेल्याला मोडून पडली होती. आणि आता इकडे एक घड लागला आहे बघा, जाईस तर पिकला तर आपण घेऊन जायचं आहे. मोडतात ना, आधार नसल्यामुळे तर वागतात खाली. नवीन नवीन केळी येतील सुद्धा. हे सगळं मोकळं केलं, हे त्याला रचलं, इकडे पण थोडंसं केलं. या साईडला मंडळी गवत नाही उगवत हा, मात्र या साईडला कशी मोठी मोठी झाडं आहेत ना, झाडाखाली जास्त गवत नाही उगवत. इकडे सगळं असं केलं. त्या निगडी होत्या ना, निगडी आतमध्ये त्या काढल्या आणि त्या इथे मग कुंपणाला लावल्या. कारण निगडी जेवढ्या पावसात लावून आपण तेवढ्या त्या उगवतात. मग त्या निगडी चांगल्या असतात कुंपणाला.
तर मंडळी चला आता व्हिडिओ इथेच थांबवायची वेळ झाली आहे, कारण आता जेवण वगैरे झालं आणि आता झोपायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.